आता एक सड पूर्ण आता तुम्ही रेडीचं स्ट्रक्चर बघू शकता, पुट्टा बघू शकता. बोईग्रो आपण दिलेला आहे 25 मिली आणि लगेच आपण वासरू सोडलेलं आहे. पण तुम्हाला विश्वास बसत नसेल, 8 फॅट एवढं केल्यानंतर मित्रांनो बसतंय. म्हणजे गव्हाण वगैरे साफ केलेले. आता आपण चारा टाकणार आहोत. चारा आता याच्यामध्ये आपण काय वापरले, कुट्टीमध्ये आपण तुम्ही वरी बघूच शकत असाल. हे आता मिक्स करणार आहोत आपण. आता सांगायचं म्हणजे एवढं का, तर चांगला फॅट बसण्यासाठी, SNF बसण्यासाठी, दुधाची क्वालिटी करण्यासाठी हे तुम्हाला सकाळ संध्याकाळ. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता सकाळचे म्हणजे पहाटेचे 5 वाजलेत. आपण पाहू शकता गोट्यामध्ये आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत की आपलं गोट्यातलं डेलीचं काम काय चालतं, कशा पद्धतीनं एक छोट्या गोट्यातलं काम चालतं. आपल्याकडे जास्त नाही, 4 मोर आहेत, अजून पुढे आपणाला वाढवायचे आहेत. तर टप्प्याटप्प्यानं आता 3 वेलेले आहेत. 3 वेलेल्याच्या नंतर 3 महिन्यानंतर आपण 1-2 दुसऱ्या ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. मग आपल्या 5-6 होतील. असं 10पर्यंत आपलं टार्गेट आहे आणि 10चा हा गोटा आहे. 10चं युनिट आपण एक छोटंसं तयार केलं आहे. तर सुरुवात करताना आपण याच पद्धतीनं केलेलं आहे. जास्त न खर्च करता कमी खर्चामध्ये आपण गोटा बांधलेला आहे. आता पहाटेचे 5 वाजलेत. आता डेलीचं हे माझं काम आहे. तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत की आपलं सकाळचं काम काय चालते. गोट्यामध्ये आल्यानंतर सुरुवातीला आपण शेण काढून घेतो. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता गव्हाणीमध्ये असं म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगचं आहे आणि सकाळच्या टायमिंगचं असं. जे आपण सोयाबीनचं बुसकट टाकलं होतं ते मोठ्या मोठ्या काड्या फक्त मशीनने समोर ठेवलेले आहेत. बाकी पूर्ण तुम्हाला इथं खालीला दिसेल एवढ्या मोठाड काड्या फक्त सोयाबीनच्या त्या बुसकटातून राहिलेल्या आहेत. आता पूर्ण इकडं पण गव्हाण तुम्ही बघू शकता. पलीकडलं एक आपलं युनिट आहे, त्याच्यामध्ये एक आपली छोटी कारवड आहे. हे 3 वासरं मस्त मजेत आहेत. हे मित्रांनो समोर जे रेडी तुम्ही बघताय हे फक्त 45 दिवसाचे आहे साधारणतः जास्तीत जास्त. आणि ही एक आत्ताच नुकतीच म्हणजे एक 5-7 दिवस झाले. फक्त 8 दिवसाची रेडी आहे मित्रांनो. हे एक साधारणतः 3 महिने झाले आहे टोनग्याला. इकडे एक आपली म्हैस राहते, हिच्या पण समोर तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण म्हणजे खाऊन टाकले. फक्त अशा मोठाड काड्या. आता आपण हे साफ करून घेणार आहे. शेण वगैरे काढलेलं आहे गोट्यातलं. तर सांगायचं म्हणजे आता पहाटेचे 4 वाजलेत. बाहेर तुम्ही अंधार बघू शकता. पहाटेचे 5 वाजलेत आणि आपण पूर्ण गोटा पॅक करून घेतला आहे. मित्रांनो मी ज्यावेळेस घरातून येत होतो म्हणजे असं दाराला सुद्धा एक पोत्याचं कव्हर केलेलं आहे आणि पूर्ण गोटा तुम्हाला पॅक दिसेल. फक्त एंट्री आहे तिकडलं जे शेण टाकायची एंट्री आहे ते एक ओपन आहे आणि इथे एक ओपन दिसेल. हे सुद्धा आपण एवढंच राहिलेलं आहे. हे सुद्धा पॅक करणार आहोत आज. मित्रांनो पुढले 1.5 महिना खूप थंडी राहणार आहे. आपण गोट्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे, जर शक्य असेल तर गोटा पूर्ण कव्हर करून घ्या आणि थोडंसं कुठंतर व्हेंटिलेशनसाठी. आता समजा ही एक एंट्री इथून एवढी व्हेंटिलेशन राहील, पलीकडे एक व्हेंटिलेशन राहील, अशा पद्धतीनं काम केलं तर. आणि दुसरी गोष्ट आपण काय केलं, जे आपले जुने बल्ब होते म्हणजे पूर्वी आपण वापरायचो, हे 200 वॅटचे बल्ब आहेत. 4 बल्ब आपण लावून घेतलेले आहेत जेणेकरून हे हीट देतात. आपण पहिलं पूर्वी 8-10 वॅटचे बल्ब आपण गोट्यामध्ये टाकले होते व ते काढून घेऊन पूर्ण गोटा कव्हर करून हे बल्ब टाकलेले आहेत. आता संध्याकाळी आताच जर सध्या गोट्यामध्ये आलो तर असं वाटतं की आपण गरम एका रूममध्ये आलो आहे असं कंडिशन हे गोट्यामध्ये आहे. आता ही जी आहे मित्रांनो गोटा कव्हर केल्यानंतर साधारणतः मला 1 लिटर ते 1.5 लिटरचा फरक दुधामध्ये पडलेला आहे. त्याचं कारण म्हणजे पूर्ण ज्या कासेच्या शिरा आहेत, पूर्ण म्हशीच्या ज्या पूर्ण शिरा आहेत त्याकडून घेतात. टेम्परेचर इतकं म्हणजे खालावलं आहे सध्या. 25 ते 28पर्यंत दिवसा टेम्परेचर आहे. संध्याकाळची परिस्थिती वेगळी आहे, खूप थंडी आहे. आता मी घराकडून आलो आहे तर मला भयानक थंडी वाजते.
म्हणजे रस्त्याने येत असताना असं बोटं काकललेत, अशी परिस्थिती सध्याची आहे. आणि पुढे 1.5 महिना अशीच थंडी राहणार आहे. आपलं दूध कमी होण्याचं कारण आणि फॅट न लागण्याचं कारण मित्रांनो हीच थंडी आहे. त्यामुळं शक्य झालं तर हा गोटा अशा पद्धतीनं कव्हर करा. शक्य झालं तर गोटा कव्हर करा. आता पुढचं काय काम असणार आहे आपलं, शेण काढून झालं, गव्हाण पूर्ण साफ करून झाडून घेणार आहोत आणि लगेच खुराक टाकून मिल्किंग करणार आहोत. तर तुम्हाला खुराक्याचं सुद्धा माझं मी थोडं एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नियोजन सांगणार आहे कशा पद्धतीनं आहे ते. आता खुराकासाठी आपण हे झाला गोटा, इकडं कुट्टीसाठी आपण सेपरेट केलेलं म्हणजे 10x10ची एक रूम आहे, म्हणजे ओपन आहे, त्याच्यामध्ये आपण कुट्टी ठेवतो. इथं कुट्टी मशीन आहे, तुम्ही पाहू शकता, इथं कुट्टी दिसत असेल. मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो. आता याच्यामध्ये आपण काय वापरले, कुट्टीमध्ये आपण तुम्ही वरी बघूच शकत असाल. हे आता मिक्स करणार आहोत आपण, ज्यावेळेस टाकू त्यावेळेस मिक्स करून घेतो आणि टाकतो. याच्यामध्ये वरती लेअरला म्हणजे असे 4 लेअर सोयाबीनच्या बुसकटाचे आहेत, जे की आपणाला फ्री ऑफ कास्ट आपलं सोयाबीन घरचं निघाल्यानंतर जे आपण जाळून टाकणार होतो. आणि आपण शेजाराचं काय असं गोळा केलेलं, असे 2-4 ट्रायला जमा केलेले आहेत. साधारणतः मित्रांनो एक गणित आहे सुक्या चाऱ्यामध्ये, कडवा असेल किंवा सुक्या चाऱ्यामध्ये तुम्ही सोयाबीन बुसकट वापरत असेल तर साधारणतः एका म्हशीला चांगल्या मोठ्या 1 टन 1 वर्षभरासाठी चारा. आणि सुक्या चाऱ्याचं एवढंच आहे मित्रांनो, ज्यावेळेस आता आपण कडवा असेल किंवा बुसकट असेल, एखाद्या वेळेस आपण नेपियर कापाला नाही गेलो, समजा काही अडचण आली, तर मुरघास सुका चारा आपल्या शेडवर असणं गरजेचं आहे. त्याचं कारण म्हणजे एखाद्या वेळेस आळस आला, टाकलं मुरघास किंवा टाकला सुका चारा, त्याच्यावरती खुराक चांगल्या पद्धतीनं मिक्स केलं तर ते आवडीनं जनावर खातात. आता हरियाणामध्ये 90% सुक्या चाऱ्यावरच, 90% म्हणण्यापेक्षा 100% सुक्या चाऱ्यावर काम आहे. आता ह्याच्यामध्ये काय थोडासा ऊस आहे, ऊसाचं पण तुम्हाला दिसत असेल. हे थोडंफार ज्यावेळेस शेवट कुट्टी व्यवस्थित झाली नाही त्यावेळेस हे असं आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये सुपर नेपियर आहे, ऊस आहे, सोयाबीनचं बुसकट आहे आणि कडवं आहे. अशा पद्धतीचं हे मिश्रण आता आपण मशीनला टाकणार आहोत आणि त्याच्यावरती खुराक. आता खुराकाचं मॅनेजमेंट कसं आहे याच्या, आता इकडे एक आपली सेपरेट रूम आहे, जे की आपण याच्यामध्ये खुराक ठेवतो, खुराक भिजू घालतो. आता एक आपलं काम 3-4 म्हशी आहेत, 10 म्हशी आपण करणार आहोत. तर त्याचं युनिटचं काम कशा पद्धतीनं चालतं आहे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी थोडं रूम उघडतो. तर मित्रांनो आपण आता ह्या रूममध्ये एंटर केलेलं आहे. इकडं खुराकाचे टोपले वगैरे असं आपण स्वच्छ धुवून ठेवतो आणि ह्याच टोपल्यामध्ये समान 4 टोपले करून त्याच्यावरती मिनरल मिक्सचर टाकून, आता इथं तुम्ही बघाल याच्यामध्ये मिनरल मिक्सचर आहे आणि इकडं कॅल्शियम वगैरे आहे. कॅल्शियमचा स्टॉक आपण तुम्हाला एवढंच दिसत असेल, पण आपण इकडं कॅन आहे एक मोठं, त्याच्यातून काढून इकडं घेतो. एक आपली वगार होती, ती म्हणजे हीटवर येत नव्हती, म्हणजे हीटवर तिचं मॅच्युरिटी नव्हतीच तशी, तरी पण आपण तिला सोडा फॉस मिनरल मिक्सचर कॅल्शियम असं देत होतो. त्यामुळं कालच आपण ती भरवली आहे, तीसुद्धा तुम्हाला दाखवतो. कोणती जी आपण वागार आणली होती ती भरवली. याच्यामध्ये मिनरल मिक्सचर आहे. मिनरल मिक्सचरचं सुद्धा इकडं तुम्ही बघू शकता, आपण 30 kg एकदाच म्हणजे घेतलेलं, जेणेकरून आपणाला कॉस्टली कमी खर्चामध्ये ती बसेल. जेवढं तुम्ही क्वांटिटीमध्ये घ्याल तेवढं तुम्ही कमी खर्चामध्ये आपणाला मिनरल मिक्सचर बसते. साधारणतः आता हे 1.5-2 महिना बघणं लागत नाही. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे, हे 10 किलो वापरल्यानंतर एखादं 5 किलो दुसरं कोणतं तर ॲड करून ते वापरणार, जेणेकरून कंटिन्यू एकच मिनरल मिक्सचर नसू नये. त्याचबरोबर इकडं मका भरडा, सरकी, गोळीपेंड इकडं स्टॉक आहे. आता आपण खुराकामध्ये काय काय वापरतो इथं बघाल तर मका भरडा आहे याच्यामध्ये, इकडं सरकी आहे
आणि याच्यामध्ये हरभरा चुनी आहे आणि ही गोळी पेंड आहे. आणि याच्यामध्ये आपण ॲड करतो ते आपण सोयाबीनला लय भाव आहे म्हणून का 20,000 रुपये क्विंटल भाव आहे म्हणून आपण सोयाबीन घरीच ठेवलेलं आहे मित्रांनो. मागच्या काही 1-2 वर्षापूर्वी 10,000 होतं, पण आता शासनाने 20,000 दिल्यामुळं आता आपण सोयाबीनचं हे भाजून थोडंफार भाजलेलं आहे आणि हे भरडा अशा पद्धतीनं करून याच्यामध्ये थोडंफार ॲड करतो आणि रात्रीच भिजायला टाकतो. याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता एक असा टप आहे. या टपामध्ये आपण खुराक भिजू घातलेला आहे. याच्यामध्ये सरकी, गोळी पेंड, मका भरडा, त्याचबरोबर आपण सोयाबीनचं जे घरचं भरडा बनवलेला ते भाजून भरडा बनवलेला आहे. थोडंफार भाजायचं आहे, जास्त नाही, जेणेकरून त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण ॲड होईल. त्याचबरोबर हरभरा चुनी एवढं याच्यामध्ये मिक्स भिजू घातलेलं आहे. आणि हे आपण साधारणतः ह्या टोपल्यामध्ये असं एवढं टोपलं आहे, एवढं सपाट म्हणता येणार नाही, एक साधारणतः 1 इंच कमी असतं भरायला. हे आपण एका म्हशीला टाकतो. साधारणतः 2 किलो सुका खुराक जात असेल असं माझं, म्हणजे दुधाच्या वरती डिपेंड आहे. लिटरला आपण 600 ग्राम खुराक दिलं पाहिजे, पण आपल्याकडून तेवढं समजा जात नसेल तरीसुद्धा दुधाला चांगल्या म्हशी आपल्या म्हणजे पहिला असूनसुद्धा ही आरामात पाचणं चालते मित्रांनो. याचं लाईव्ह मिल्किंग तुम्हाला पुढच्या म्हणजे 1-2 दिवसामध्ये मी करणार आहे प्रॉपर. म्हणजे फक्त आपल्या रेग्युलर ह्या चाऱ्या खुराक्यावरती आपण हिचं लाईव्ह मिल्किंग आपण बघणार आहोत येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये. ही आता दुधावरती उतरली पूर्ण, म्हणजे महिना होऊन गेले. आता ही एक वेलेली आहे. हिला दुधावर उतरायला मित्रांनो कमीत कमी जर पहिला रो तुमची वाघार किंवा असं सेकंड टायमिंगला जरी म्हैस असेल, 25 दिवस कमीत कमी दुधावर उतरायला जनावर घेतं मित्रांनो, तरच तिचं पूर्णपणे दूध निघतं. आता आपण खुराक हा धारा काढतानाच टाकतो, जेणेकरून म्हैस जी आहे तिला एक मेंटली हे होतं की बाबा आपणाला दूध देतानाच खुराक टाकतात, म्हणजे चाऱ्यावरती खुराक टाकतात. तर लॉंग टाईम माझ्या मते, आणि तिकडं पण अशीच पद्धत आहे जे शेतकरी आहेत ते हरियाणामध्ये, तर म्हशी टोपल्यावर घेतात. म्हणजे टोपल्यावर घेणं म्हणजे खुराक टाकल्यानंतर वासरू सोडतात, जेणेकरून तिला एक मेंटॅलिटी होते की बाबा खुराक ज्यावेळेस आपण आपणाला देईल त्यावेळेसच आपणाला दूध द्यायचं आहे, जेणेकरून ह्या हिशोबाने ती लॉंग टाईम दुधाला चालते. अशा पद्धतीनं मित्रांनो आपलं सकाळचं काम आहे. आता मी तुम्हाला पुढचं काम दाखवणारच आहे. थोडं कॅमेरामॅन नाही सोबत, त्यामुळं मी स्वतःच हे करतो आणि हे डेलीचं माझं काम आहे. म्हणजे गव्हाण वगैरे साफ केलेले. आता आपण चारा टाकणार आहोत. चाऱ्यामध्ये तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये सुपर नेपियर, ज्वारीचा कडबा, बुसकट सोयाबीनचा आणि ऊस एवढा ॲड आहे. तर आता आपण चारा देऊ. ह्या टोपल्याने साधारणतः आपण फुल 1 आणि अर्धा म्हणजे ते सफिशियंट होतं आहे. अच्छा, 1 ते 1.5 टप म्हणजे एक छोटा टप आहे. मोठा एकच टाकलं तरी चालतंय, पण आपण याच्याने एक मेजरमेंट आहे की पहिल्यापासून 1 फुल एकदम असं प्रेस करून आणि एक सपाट असं एकदम त्याच्यामध्ये ऊस परत सुका चारा असल्या कारणाने तेवढा चारा सफिशियंट होता. त्याच्यावरतीच आपण खुराक टाकणार आहोत. तर मित्रांनो खुराकाचं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता टोपली तयार केली. मी ॲक्च्युली दाखवत नाही प्रत्यक्षात, म्हणजे कॅमेरामॅन नसल्यामुळं मला सगळं म्हणजे अगोदर करून हे तुम्हाला दाखवावं लागते. याच्यामध्ये आता आपण इकडं अलीकडे हे तुम्हाला दिसतंय कॅल्शियम म्हणजेच प्रोटीन्स आहे मित्रांनो. याच्यामध्ये कॅल्शियम प्लस मिनरल्स प्लस 50 ग्राम आपण मिनरल मिक्सचर टाकलेलं आहे. इकडं पण बघू शकता 2 म्हशीला आपण टाकलेलं आहे, 2चं राहिलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो.
मगाशी राहून गेलं, इथं आपण सोडा पण ठेवलेला आहे. सोडा हे 25 ग्राम म्हणजे ह्या पूर्ण टपामध्ये 100 ग्राम सोडा आपण टाकतो. आणि मीठ पण आहे. मीठ तुम्हाला इकडं दिसत असेल, इकडं ठेवलेलं आहे. थोडं आस्तावीस पडले सामान. हे खडे मीठ आहे. खडे मीठ टाकतो आणि अधूनमधून आपण मोहरी तेल देतो. 1-2 लिटर महिन्यातून असं हे सगळ्यामध्ये देतो. मित्रांनो, आता सांगायचं म्हणजे एवढं का, तर चांगला फॅट बसण्यासाठी, SNF बसण्यासाठी, दुधाची क्वालिटी करण्यासाठी हे तुम्हाला सकाळ संध्याकाळ, आता हे आपण प्रोटीनचे एकच टाईम देतो कॅल्शियम, फक्त सकाळी. संध्याकाळी तेवढं मिनरल मिक्सर देतो. 50 ग्रामचं हे याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी डब्यामध्ये. हे आता संपत आले. हे सपाट घेतल्यानंतर 50 होतं. ते हे मापटं आपण प्रत्येकी एक सकाळी, प्रत्येकी संध्याकाळी. मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसत नसेल, 8 फॅट एवढं केल्यानंतर मित्रांनो बसतंय. अधूनमधून आपण मोहरी तेल देतो. थंडीचे दिवस आहेत, त्याच्यामुळं गव्हाण पण आपल्याला साफ दिसते एवढं ठेवल्यामुळं. प्रोटीनचे मित्रांनो रोमेन्सचं काम करतं, म्हणजे पोटाचे जे आजार आहेत, म्हशीचा विकनेसपणा असेल ते पूर्ण घालवते. आता आपण एक 3 महिन्याचा जे टोनगा म्हणलेला तुम्हाला, त्याला एक हे टॉनिक देणार आहे. 25 मिली डेली देतो. 20 मिलीचं आहे इथवर. हे पूर्ण भरल्यानंतर 25 होतं. आणि इकडं जे काही लहान वासरं आहेत, 10 दिवसापासून आपण याच्यापर्यंत 3 महिन्यापर्यंत हे बोविग्रो देतो. प्रत्येकी 25 मिली. ही सुद्धा सिरिंज आपण भरून घेऊन वासरांना प्रत्येकी देणार आहोत. 25-25 दोघाला त्या. आणि हे 3 महिन्याच्या पुढून प्रोटीन्सचे 25 मिली. अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे. नियोजन कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि याच्यामध्ये काय चेंजेस करायचे ते मला नक्की सुचवा. दुधाला जर चांगली रेट असेल तर समजा 8 रुपये फॅट, कुठं कुठं 8.5 रुपये, 9 रुपये फॅट आहे. आता आमच्या इकडं जास्तीत जास्त 8 रुपये फॅट सध्या चालू आहे. तर 8 फॅटपर्यंत आपलं फॅट जातं आहे. मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो सुद्धा. अशा पद्धतीनं मित्रांनो नियोजन आहे. आता आपण खुराक टाकून घेऊन मिल्किंगला चालू करूयात. मिल्किंगला चालू करणार आहोत. आता आपण पहिली म्हैस जी काय 7 दिवसापूर्वी गेलेली आहे ते आपण घेणार आहोत मिल्किंगसाठी. मिल्किंग करत असताना आपण जे म्हशीचं मित्रांनो वासरू आहे ते तिच्याच समोर जरा थोडं साईडला 3.5 फुटावरती आपण एक कडी काढलेली आहे. तिच्या बाजूलाच कडीला बांधणार आहोत, जेणेकरून तिला एक मायेचा म्हणजे हे राहते किंवा वासरू आपल्या समोर आहे, ते खुराक पण खाते, वासराकडे पण लक्ष देते, वासराला वास घेते, थोडं चाटते. त्यामुळे दूध काढायला काही अडचण येत नाही. आणि मिल्किंग करताना काय आता मला हे एक सांगायचं आहे आपल्या तरुणांना, तुम्ही दूध काढायला व्यवस्थित अगोदर शिका. त्याच्यामध्ये सुद्धा लिटरचा तुम्हाला फरक पडणार आहे. दूध असंच अंगठ्यानं कधीच दाबायचं नाही, अशा पद्धतीनंच दूध काढायचं आहे. आता कॅमेरा थोडा तिथं लांब आहे. मी दूध काढताना तुम्हाला हे दाखवू शकत नाही की कशा पद्धतीनं आपण दूध काढतो. फोकस करायला कोणी तर कॅमेरामॅन नाही, त्यासाठी तिथूनच तुम्हाला मित्रांनो बघावं लागणार आहे. पहिली मिल्किंग ह्याची आपली झालेली आहे, जे 5-7 दिवसाची वेलेली आहे. 6-7वा दिवस आहे तिला. दुसरी मिल्किंग आपण करतो. आता एक सड पूर्ण, आता तुम्ही रेडीचं स्ट्रक्चर बघू शकता, पुट्टा बघू शकता. बोविग्रो आपण दिलेला आहे 25 मिली आणि लगेच आपण वासरू सोडलेलं आहे. एक सड पूर्ण याला सुरुवातीला पाजून घ्यायचं आहे. ज्यावेळेस पूर्ण सड पिऊन घेईल, दुसऱ्या सडाला ते तोंड लावेल, त्यावेळेस आपण वासरू काढायचं आहे. आणि ज्या जास्त मिल्किंग म्हशी करणार आहेत, साधारणतः 1.5 लिटरचा आकार कमीत कमी आपणाला. आता ह्यानं दुसऱ्या सडाला तोंड लावत होता, आपण वासरू आकडून घेतो तिच्या समोरच.
हट 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 हट. हे पहिल्या दुधाचं बकेट होतं म्हणून आपण दुसऱ्या म्हणजे एक अशा डब्यामध्ये पाणी घेऊन सडाला मारून घेतो, जेणेकरून जे काही वासराची लाळ वगैरे ते दुधात जाऊ नये. तसं भैया लोक पाणी वगैरे मारत नाहीत, डायरेक्ट काढायला चालू करतात. धार काढायचे आपण अगोदर मित्रांनो हात एकदम असं स्वच्छ करतो, त्याच्यानंतरच पाणी मारून अशा पद्धती. आता ह्या म्हशीचं दूध काढलेलं आहे थोडं म्हणून कॅनात हे केलेलं आहे, तरी पण मी तुम्हाला असं दाखवतो. हे बघू शकता, हे दूध थोडं मित्रांनो बघू शकता पूर्ण बकेट रिकामी. कॅमेरा फोकस करण्यासाठी आता एकदम माणूस नाही, तुम्हाला मी थोडं दाखवलं असतं फोकस करून कशा पद्धतीनं. मित्रांनो धार काढीपर्यंत ती पायसुद्धा हलवणार नाही, खुराकीच्या म्हणजे इकडं तिकडं होण्यानं थोडंफार हे करेल, पण अजिबात त्रास कसलाही म्हैस देत नाही. म्हणजे प्रत्येक हरियाणा म्हशीची हीच खासियत आहे. दीड लिटरचा मित्रांनो आकार वासराला आपण पाजवलेला आहे. याच्यामध्ये पाठीमागचं पूर्ण सड, पाठीमागच्या सडामध्ये पिचडी ही जास्त असते मित्रांनो. पाठीमागच्या सडामध्ये दोन्ही दूध जास्त राहते पुढच्या तणाच्या कम्पेअरली. मित्रांनो डेअरी धंद्यामध्ये म्हणजे दूध धंद्यामध्ये खूप बारक्या आहेत. सुरुवातीला आपण एकदमच मोठी उडी न घेता 4-5 म्हशीवर काम करून अनुभव घेऊन नंतर हळूहळू वाढवलेलं कधीही बेटर राहील. मित्रांनो मिल्किंग झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो सुद्धा. थोडं नंतर वासरं सोडून घ्यायचं आहे आपल्याला. साधारणतः एक पाठीमागचं फुल सड सोडून किती दूध आहे ते बघूया आपण. बकेट त्या मानाने खूप मोठे तुम्ही बघू शकता. हे साधारण बकेट म्हणजे आपली घरची बकेट आणलेली, वासराला फुल पाठीमागचं सड सोडून खळखळीत मित्रांनो 4 लिटर प्लस दूध आहे. मी थोडं दूध ओतून घेतो, दुसरी मिल्किंग आपणाला चालू करायचे. तर मित्रांनो सकाळचे 6:30 वाजलेत आणि पूर्ण मिल्किंग झालेलं आहे. गोट्यातली कामं झालेली आहेत. आता खुराक भिजू घालायचा, संध्याकाळचा खुराक भिजू घालून नंतर कडबात्र आपला ऑलरेडी इथं आहे. त्याचबरोबर जे आपण सोयाबीनचं बुसकटचे स्टॉक केले ते पण इथंच आहे. आता आपण लाईटी बंद करून पूर्ण आता थोडंफार म्हणजे तुम्ही बघू शकता मशीनचं खायचं सुद्धा झालं. बघू शकता 1.5 टोपलं सकाळचे जवळपास 1 तासामध्ये कंप्लीट झालेलं आहे. आता इकडं पण तुम्ही बघू शकता पूर्ण कंप्लीट झालेलं आहे.
आता थोडंफार जे काय 3 महिन्याचे वासर आहेत 3 महिन्याच्या पुढून त्यांना थोडंफार त्यांच्यासमोर कुट्टी ठेवायचे आणि पॅक करून नंतर डायरेक्ट 10 वाजता पाणी पाजून संध्याकाळचं रुटीन हेच म्हणजे कुट्टी करायची सेम संध्याकाळी 5:30ला धारा घ्यायच्या 6पर्यंत कंप्लीट हो म्हणजे 12 तासाचं आपण अंतर दोन्ही धाऱ्यामध्ये ठेवतो. आता आपण खुराक भिजू घालणार आहोत त्याच्यामध्ये सरकी आता हे थोडंफार वासरांसाठी ठेवलेलं आहे ते साऱ्याच्या वरती टाकून ते पण खातात. अशा पद्धतीनं मित्रांनो आपलं नियोजन आहे. आपले डेली ब्लॉग कोणता ना कोणता विषय आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे. जसं की शेती रिलेटिव्ह माहिती असेल, आपल्या शेतामध्ये काय काम चालतं, त्याचबरोबर जनावरांमध्ये व हीटवर येत नाहीत त्यासाठी काय केलं पाहिजे, उपाययोजना काय केल्या पाहिजे, कशा पद्धतीनं ट्रीटमेंट दिली पाहिजे तर आपले जनावर वेळेवर हीटवर येतील. अशा पद्धतीनं आपण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. इतर शेतकरी बंधूंना सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.